देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा बाज? ती मुलं असं काय मागत होती? बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो, हे त्या मुलांना विचारा एकदा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, तर मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांची मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे, आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे, आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाही आहेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची, याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही, सांग ना. कार्यक्रम जाहीर करून, आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन, मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, ह्या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग, रोष व्यक्त करतायत, हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे.